आणि म्हणून जास्त विलंब न करता अर्ध्या तासाच्या या मिळालेल्या वेळेमध्ये या व्यक्तिमत्वाची साजेस असणार परमार्थिक चिंतन, तुकाराम महाराजांच्या अभंगातील एक चिंतन. तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. परोपकारी नेणे पर निंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. भूतदया गाई पशूंचे पालन, वत्सालाही जीवन वना माझे. शांती रूपे नव्हे कुणाचा वाईट, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. परमपद बळ वैराग्याचे. सज्जनो, प्रवचन सेवेमध्ये निवडलेला हा अभंग या वामनदादांच्या आयुष्यात होणाऱ्या घटकांच्या सगळ्या बदलाचा सारांश आहे. पहिल्या चरण अभंगाचं महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आयुष्यामध्ये हे जीवन जेव्हा आपण व्यवहारामध्ये पुढे जात असतो, जीवनाचे 3 अंग आहेत. व्यावहारिक अंग, कौटुंबिक अंग आणि व्यक्तिगत अंग. काही लोक फक्त कुटुंब आणि व्यक्ती याच्यावरच काम करतात, काही लोक फक्त व्यक्तीवरच काम, आयुष्यभर आपलंच कुटुंबाचा सुद्धा विचार करत नाहीत. काही लोक आपल्या व्यक्तिगत विचाराबरोबर कुटुंबाचा विचार करतात, समाजाचा विचार करतात, व्यवहारामध्ये आपल्या वागण्याच्या प्रत्येक गोष्टीचा बारीक विचार करतात. आणि मग हा जो व्यवहार आहे, हाच आमच्या जीवनाचा चित्रपट आहे. आपण सकाळी काय खाल्लं हे काही लिहून ठेवत नाही कुठं. तेव्हा आपल्या जीवनामध्ये 50 वर्ष जगलो, 70 वर्ष जगलो तर 24 तासाची आपली काही कुठे कॅसेट तयार नाहीये की रात्री झोपताना अशा अंगावर झोपला होता, काही अंगावर उठला होता. आपला जीवनपट कुठे आहे? आपला जीवनपट समाजामध्ये आहे. आपण ज्याच्याशी जो संवाद केला, आपण ज्याच्याशी जसं वागलो, तो त्याच्या मनावरती उठलेला ठसा हाच आपल्या जीवनोत्तर काळामधला आपला प्रपंचाचा सगळा सारांश आहे. है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. न हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है. गुरुदेव ये आशीष दे जो सोचने का फर्ज है. हम है पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के, नित नेम के, सत धर्म के, सत कर्म के. हो चीड़ झुटे राह की, अन्याय की, अभिमान की, सेवा करने को दास की, परवाह नहीं हो जान की. छोटे न हो हम बुद्धि से, विश्वमय से ईशमय, प्रेममय अरुज्ञानमय, जगदेवमय जगदीशमय. हर इंद्रियों पर ताप कर हम वीर हो अति धीर हो. उज्जवल रहे सर से सदा निज धर्म रत गंभीर हो. ये डर सभी जाता रहे मन बुद्धि का इस देह का. निर्भय रहे हम कर्म में पर्दा खुला कर स्नेह का. गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए. वो ब्रह्म विद्या का उदय इस जी तराने के लिए. अति शुद्ध हो आचार से तन मन हमारा सर्वथा. अध्यात्म की शक्ति हमें पल भर भी न कर दे जुदा. इस अमर आत्मा का हमें हर श्वास में गम रहे. गर मौत भी आए तो हम सुख दुख में सम रहे. आता हा विचार तुकडोजी महाराजांनी 50 वर्षापूर्वी आपल्या प्रार्थनेतून मांडला. माणसं कशी असावीत? तत्वाला धरून असावीत. माणसं कशी असावीत? विचाराला धरून असावीत. माणसं कशी असावी? परिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज असावी. कुणीतरी मगाशी सांगितलं की आजकाल आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे. थोडं नैराश्य आलं की आत्महत्या करतात, थोडं कर्ज झालं की आत्महत्या करतात, थोडा तोटा झाला की आत्महत्या करतात, थोडं मनाविरुद्ध झालं ते आत्महत्याचा प्रयत्न करतात. हे मन जे आहे ना, मन, या मनाचा खरा विषय आहे. शरीराने माणूस कमजोर असू द्या, धनाने माणूस निर्धन असू द्या, संपत्तीमध्ये माणूस भूमिहीन असू द्या, पण मनाने मात्र माणसाची खंबीरता
हीच खरी माणसाची ताकद आहे. हे या दादांनी दाखवून दिलेलं आहे, कारण त्यांच्या जीवनाचा काही प्रवासाचा झलकी आपण आता ऐकल्या. स्थलांतर झाले, गाव बदलले, गावामध्ये सुद्धा समस्या वाढल्या. समस्येवर मात करत 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 करत, निसर्गावर मात करत करत जीवनाच्या अंतिम टप्प्यात आलेल्या न नीट होणाऱ्या आजारावर सुद्धा आनंदाने प्रयत्नपूर्वक जीवनाचा मार्ग टिकून ठेवला. आणि हीच तर खरी या धर्म परंपरेची ताकद आहे. 14 वर्ष वनवास भोगणाऱ्या रामाला कितीतरी वेळा नैराश्य येऊ शकत होतं. आपला सगळं साम्राज्य पुन्हा देण्याच्या बोलीवर वनवासात गेलेल्या पांडवांना ज्या वेळेस उत्तर मिळालं की सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन सुद्धा आपल्याला मिळू शकणार नाही, कितीतरी मोठा घात मनावर झाला असू शकतो. परंतु हे सगळं सहनशक्तीने सहन करण्याची ताकद धर्माने त्यांच्या परंपरेने आपल्याला जी दिलेली आहे. आणि हीच ताकद आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला वापरायची असते. म्हणून तर परमार्थ करायचंय, म्हणून तर देवाचं नाव घ्यायचंय, म्हणून तर भजन करायचंय, म्हणून तर देवाचं स्तुती करायची आहे, म्हणून तर देवाला मानायचंय. नाही तर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये देवाचा कुठेही संबंध येत नाही. देव प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपण मानला नाही तरी आपला व्यवहार चालतो. देवाला न मानणारेही दीर्घायुष्य होत आहे. देवाच्या विरुद्ध कार्य करणारेही निरोगी जगत आहे. देवाच्या तत्वाला सोडूनही माणसं श्रीमंत होत आहेत. पण त्या श्रीमंतीत, त्या जगण्यात, त्या व्यवस्थेमध्ये कुणी समाधानी होऊ शकत नाही, कुणी सुखाने जगू शकत नाही, कुणी शांत अशा शब्दातून माणसाचा व्यवहार करू शकत नाही. ही शांत आहे. शांत तेच राहतात की देवाच्या रस्त्याने चालतात. बाकीच्यांच्या मनामध्ये वादळ उठलेली असतात. बाकीच्यांच्या मनामध्ये वादळी परंपरा निर्माण झालेली असते. सगळं जग शांत आहे पण यांच्या मनात वादळ उठतं. बघा, ते बऱ्याच ठिकाणी शांतीधाम असतं. त्या विवेकानंदांच्या आश्रमामध्ये तिन्ही बाजूनी समुद्र आणि मध्ये त्यांचं शांती निकेतन आहे. बरेच लोक हजारो लाखो रुपये घालून तिथं शांती मिळवण्यासाठी जातात. आता इथं आपण मनामध्ये शांत या तत्वाला घेऊनच आलेलो आहोत ना. यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, याचा अर्थ ती आमच्या व्यवहारात कोणाला मिळत नाही. या संसारामध्ये शांत या विषयाला धरून कुणी जगत नाही. सगळे कर्मामध्ये गुरफटलेले आहे. नाही कश्चित क्षणमापी जातुर्तिष्ठत कर्मकृत कार्यते हवशा कर्म सर्वा प्रकृती जेतै गुणही. आपण सगळे बांधलेले आहोत. आपण सगळे परावलंबी आहोत. आपण सगळे अडकलेले आहोत. कशामध्ये अडकलेले आहोत? या प्रकृतीच्या बंधनात अडकलेले आहोत. आपल्या अनेक इच्छा असूनही आमच्याकडे ती सामर्थ्य नाहीये. आमच्या अनेक कल्पना धुळीस मिळत जातात. का? कारण आम्ही परावलंबी आहोत. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आमचा अवलंबून कशावर आहे? आमचा अवलंबन या निसर्गावर आहे. आमचं अवलंबन या समाजावर आहे. आमचं अवलंबन देवाच्या कृपेवर आहे. आमचं अवलंबन या जगामध्ये आमच्या अवतरणाच्या वेळी आलेल्या आत्मतत्वाच्या पूर्व इतिहासावर आहे. हे सगळं आमच्यावरती सगळं असल्यामुळे आमच्या या जीवनामध्ये आमच्या इच्छा आणि आमचे प्रयत्न यावरती सगळं जग आम्हाला प्राप्त करता येत नाही. मग या सगळ्या गोष्टी बरोबर लागतात आम्हाला. म्हणून तर आम्हाला काय सांगितलं गेलं? प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्नांती फळ नाही म्हटलं, प्रयत्नांती सफलता नाही म्हटलं, प्रयत्नांती विजय नाही म्हटलं. प्रयत्नांती परमेश्वर. आणि परमेश्वर तिथे प्रामाणिकपणे आपल्याला फळ मिळतं. ईश्वरी कृपेशिवाय फळ मिळत नाही. म्हणून फळासाठी प्रयत्न करताना ईश्वराच्या प्राप्तीसाठी प्रयत्न घडले तरच ते फळ आम्हाला प्राप्त होतं. नुसते फळासाठी प्रयत्न करत गेलो, भौतिक जगतामध्ये भौतिक प्रयत्न करत गेलो आणि आमच्या भावना जर शून्य होत आल्या तर ते फळ आपल्याला प्राप्त होत नाही. जरी ते फळ आपल्याला मिळालं तरी ते आपल्याला समाधान देत नाही.
सज्जनो, या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये व्यवहार शिकवलेला आहे तुकाराम महाराजांनी. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वीज करी. जर 2 रुपये भांडवल अडकून दूध धंदा चालू केला आणि त्या दूध धंद्यामध्ये 2 रुपये उत्पन्न मिळालं, तर ती पुण्यातून मिळालेली कष्टाची कमाई असते, त्याच्यातून माणूस समाधानी असतो. पण तेच 2 रुपये दारू धंद्यामध्ये लावून दारूच्या धंद्यात 2 रुपये कमवून आपल्या कुटुंबाची व्यवस्था चालवणाऱ्या माणसाला पैसा मिळेल याच्यात वाद नाही. उलट दूध धंद्यापेक्षा 10 पट मिळेल याच्यातही वाद नाहीये. पण वाद कशात आहे? त्या पैशाने जो संसार उभा राहतो, त्याच्यापासून जो संस्कार आपल्या पिढींवर होतो, तो माणूस पुढच्या पिढ्या राक्षस बनवण्याच्या तयारीमध्ये असतो. हे लक्षात ठेवा. या जगामध्ये धर्म आणि अधर्म याच्यामध्ये काहीच फरक नाहीये. म्हणजे एखादं कर्म धार्मिक आणि एखादं कर्म अधर्म याच्यामध्ये फरक काहीच नाहीये. एकच फरक आहे विचारांचा. विचार बदललाय की धर्माचं रूपांतर अधर्मात होतं. तर डॉक्टरकीच्या शास्त्रामध्ये आम्हाला उदाहरण असतं की आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटच्या पोटामध्ये जर अपेंडिक्स उठला आणि तो जर औषधांनी बरा होत नाही असं आमच्या लक्षात आलं, तर आम्ही एक चाकू घेतो, त्याचं पोट कापतो आणि त्याचा अपेंडिक्स काढून टाकतो. आम्ही फाडलेलं त्याचं पोट त्याच्या कल्याणासाठी असतं, म्हणून तो घरी जाताना आमच्या पाया पडतो, डॉक्टर साहेब तुम्ही तुमच्यामुळे मी वाचलो, तुम्ही देव आहात. आणि तो चाकू एखाद्याच्या वाटोळा करण्यासाठी, एखाद्याला धाक दाखवण्यासाठी काढलेला चाकू एक जण 2 रुपये काढण्यासाठी घेतो आणि तो एखाद्या पोटात खोपसतो आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. त्यालाही 2 रुपये मिळत असतात, आम्हालाही 2 रुपये मिळत असतात. आम्ही काय फुकट चाकू लावित नाही पोटाला, आणि तो काय फुकट चाकू लावायला मोकळा नाहीये. पण लोक त्याला धरून नेतात, पोलिसांच्या ताब्यात देतात की बाबा यांनी याचं पोट फाडलं, याच्यावरती आरोप झाला आणि म्हणून हा आरोपी म्हणून घेऊन गेले. जर डॉक्टरनी पोट फाडलं म्हणून त्याच्यावर आरोप करायचं काही कारण नाही. उलट लोक म्हणले अहो याच्यावर काय आरोप करता, म्हणले याच्यामुळे तर मी जिवंत आहे. म्हणजे चाकू वाईट नाहीये, चाकू ज्या विचाराने वापरला तो विचार वाईट असतो. या जगतामध्ये हे सगळं द्रव्य, सगळं जग पंचतत्वांनी बनलेलं असेल, पण त्या पंचतत्वाच्या जगामध्ये सात्विकता, राजसता आणि तामसता या 3 धारा आहेत. मग त्या अन्नाच्याही आहेत, त्या वाणीच्याही आहेत, त्या विचारांच्या आहेत, त्या झोपेच्याही आहेत. त्या सगळ्या गोष्टीमध्ये, या चराचरामध्ये या 3 धारा वर्गीकृत आहेत. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेला, परमार्थामध्ये गेला तरी सात्विकता, राजसता आणि तामसता या विचारांची तुम्हाला धार दिसेल. तुम्ही राजकारणात गेला तरी सात्विकता, राजसता आणि तामसता दिसेल. तुम्ही शेतीमध्ये गेला तरी शेती व्यवसायामध्ये सुद्धा तीच प्रकृती दिसेल. तुम्ही दुधामध्ये गेला तरी दुधामध्ये सुद्धा तुम्हाला तीच प्रकृती दिसेल. कारण हे जग त्रिगुणांनी तयार झालंय, त्याच्यामुळे सगळ्यांचा सार शेवटी त्रिगुणातच वर्गीकृत होतो. म्हणून तर आपण हरिपाठामध्ये एक चिंतन ऐकतो, त्रिगुण असार, निर्गुण सार, सारा सार विचार हरिपाठ. आता हे वाक्य ऐकायला सोपं आहे, पण समजायला किती अवघड आहे बघा. त्रिगुण सार, हे दिसतंय हे सगळं असार आहे, आणि जे दिसत नाही ते सार आहे. असा कोणता सार आहे जगाचा? हाच तर खरा तत्वाचा भाग आहे. जी जी आमची प्रकृती आहे ना, हे सृष्टीतले जे तत्व आहे, हे सगळं असार आहे. हे क्षणभंगूर जग आहे. मग क्षणभंगूर जगावरती विश्वास ठेवून जगणाऱ्या माणसाला नश्वरनिष्ठ म्हणतात. नश्वरनिष्ठ. आणि या तत्वाच्या पलीकडे एक तत्व आहे की ज्या तत्वावरतीच आमचं जग चालतं आणि ज्या तत्वाच्याच आशीर्वादाने आम्ही जगत असतो, त्याला ईश्वर असं तत्व म्हणतात. हे नश्वर जग त्या ईश्वर तत्वाने तारलं जातं, म्हणून त्याला ईश्वरनिष्ठ म्हणतात. म्हणून तर माऊली म्हणतात, ईश्वरनिष्ठांची मांडी आळी अनावरत भूमंडळी भेटू तया होता. या बल्लारवाडीवाल्यांचं एक वैशिष्ट्य पाहिलं, वाडी छोटी आहे पण एक प्रभावी कार्य या गाडीमध्ये झालेलं दिसतंय. या गाडीची जी संरक्षण व्यवस्था आहे, या गाडीमध्ये गावामध्ये, वाडीमध्ये जर दशक्रिया विधीचा घाट इतका सुंदर रंगवला असेल, इतका सुंदर बनवला असेल, तर या वाडीमधली बाकीची जी पौराणिक कामं आहेत, बाकीची जी परंपरा आहे ती किती सुदृढ असते हे शेतावरून भाताची परीक्षा याच्यावरून कळत जातं. असं या तत्वाला धरून एक चिंतन सांगतो की पाप आणि पुण्य
हे वेगळ्या कर्मात घडत नसतं. एकाच कर्मात पापच घडतं, त्याच कर्मात पुण्य घडतं. पाप करण्यासाठी वेगळी तत्वाची प्रचारधारा असते असं नाही, आणि पुण्य करण्यासाठी वेगळी विचारधारा असते असं नाही. मग पाप आणि पुण्यामध्ये बदल काय? एकच चिंतन धर्मामध्ये सांगितलेलं आहे, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्याला मदत होईल, दुसऱ्यावर उपकार होतील, दुसऱ्याला सहकार्य होईल, दुसऱ्याच्या चांगल्यासाठी केलेलं कर्म हे पुण्यात परिवर्तित होतं. आणि दुसऱ्याच्या वाईटासाठी केलेला विचार, दुसऱ्याच्या वाईटासाठी केलेले प्रयत्न किंवा दुसऱ्याच्या वाईटासाठी करणाऱ्या प्रयत्नाला दिलेली सहमती सुद्धा पापामध्ये परिवर्तित होते. बस या 2 वाक्यात सगळं चालतं. बाकी या परमार्थात काही तथ्य नाही. तुम्ही भजन केलं म्हणजे तुमचे गुडघे नीट होतील असं कुठं लिहिलेलं नाही. तुम्ही 5 दिवस सप्ते घातले म्हणून तुमचं गाव निरोगी होईल असं नाही. तुम्ही जगामध्ये रोज देवाची पूजा केली म्हणजे करोना येणार नाही असं नाही. मग हे कशासाठी करायचंय? जर तुमच्या भौतिक जगतामध्ये या देवाच्या नामस्मरणाने काहीच परिणाम होत नसेल, एखादा वारकरी आहे म्हणून त्याच्या शेतीमध्ये जास्त उत्पन्न निघालं, आणि एखादा पेताड आहे, एखादा नालायक आहे, एखादा डाकू आहे म्हणून त्याच्या शेतीत कमी उत्पन्न निघालं, असं कधी होणार नाही. पाऊस पडताना असे उतारे पाहून पाऊस पडत नाही. सूर्याचं ऊन पडताना माणूस पाहून उन्हाची वाटप होत नाही. इथे कुपनावरती ना मग कुपन घेऊन धरायचं, सूर्याला दाखवायचं, लाल कुपन असेल तर एवढा सूर्यप्रकाश मिळेल, पिवळा असेल तर एवढा मिळेल, नाही. पण इथे विषय काय आहे? इथं जो देवाला स्मरतो, जो देवाचं नामस्मरण करतो, त्याच्या अंतःकरणावर ते नाव कोरलं जातं. आणि त्या अंतःकरणामध्ये जेव्हा एखादा आघात येतो, त्या अंतःकरणामध्ये एखादा विषय येतो, त्यावेळेस तो विषय तो पारमार्थिक शक्ती परिवर्तित केला जातो. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतात, सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युद्धस्वम नत्वम पापम आपनुयात. माऊली स्पष्टीकरण सांगतात, सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादान बजावे, लाभा लाभन धरावे मना माझी, आपणया उचिता स्वधर्मेर हटता, जे पावे ते निवांता सावनी जाओ. या जगामध्ये एक कोड आहे, चांगल्या वागणाऱ्या माणसाच्या वाट्याला चांगलेच परिणाम दिसत नाही, आणि वाईट वागणाऱ्या माणसाच्या बाबतीमध्ये सगळं वाईटच घडतं असंही नाही. कित्येक लोक नालायक सारखे वागले, आयुष्यभर निरोगी जगले, जाताना 10 पिढ्याचं कमवून गेले. लोकांना वाटतं ही काय प्रक्रिया आहे, देव काय झोपलाय का बाबा? इतका नालायक वागणारा माणूस जर गरीबातून श्रीमंत झाला, आणि सज्जन सारखा वागणारा माणूस, आता पहिली गोष्ट सज्जन कधी श्रीमंत होतच नाही. जर तो श्रीमंत झाला असेल तर तो सज्जनपणाचा बुरखा घेऊन होऊ शकतो, बाकी सज्जन माणूस श्रीमंत होऊ शकत नाही. तुकाराम महाराजांची सावकारकी गेली, या सज्जन माणसामुळे गेली. तो जर सज्जन नसता तर त्याच्या सावकारकीला कधी खंड पडला नसता. असे कित्येक महाराज इकडे सावकारकी चालू आणि इकडे प्रवचन चालू आहेत. बघा बरं का, काही गोष्टींचा नीट अभ्यास करा. पण तुकाराम महाराज परमार्थ करता करता प्रपंचात गेले आणि म्हटले, परमार्थात आपण सांगतो लोकांना उपकार करा, आणि इथं तो लोकांचं व्याज गोळा करतो. आणि मग त्यांच्याच उपरतीतून त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा बदल घडला. त्यांनी लोकांना वाटायला सुरुवात केली. बरं, वाटायला काय लागतं? एकदा वाटायला सुरुवात केलं तुम्हाला वाटतं काय की बरेच दिवस चालतं? हे तत्वज्ञान जेव्हा तुकाराम महाराजांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये वापरायला सुरुवात केली, खरं तर हे फार मोठं कोड आहे जगाचं. बघा, खरं तर परमार्थामध्ये आमचे सगळे आमचे सहकारी श्रीमंत झाले. खरं तर परमार्थाची ही नवीन परंपरा आता फार व्यवहार्य झालेली आहे. व्यवहार्य इथंही व्यवहार घुसला. व्यवहार कुठे नाही घुसला? आमच्या दवाखान्यामध्ये व्यवहार घुसले, आमच्या शाळेमध्ये व्यवहार घुसले, आमच्या समाजामध्ये व्यवहार घुसले, आमच्या शेतीमध्ये व्यवहार घुसले. हो, आणि व्यवहार घुसला की वाटोळं झालं. व्यवहार, आई आणि मुलगा याच्या नात्यातही व्यवहार घुसला, नवरा बायकोच्या नात्यातही व्यवहार घुसला. व्यवहार आणि भावना याच्यामध्ये खूप अंतर आहे. जी गोष्ट भावनेने केली जाते तिथं व्यवहार पाहिला जात नाही, आणि जी गोष्ट व्यवहारात केली जाते तिथं भावना पाहिली जात नाही. एखादी गाय ऐकायला घेऊन गेलो
आणि ते शेतकरी म्हणला 10,000ला द्या आणि खाटीक म्हणला 15,000ला द्या, इकणारला काय येड लागलं काय 10,000ला द्यायला? तो म्हणतो अरे मी इकायला आणली, मला काय पाहिजे? माल पाहिजे. मग तो मालासाठी तिथं गाई घेऊन आला. तिथं कोणताही भजन करणारा असला आणि कोणी संत असला तर व्यवहारात काय पाहिजे? पैसा पाहिजे. जिथं पैसा पाहिला जातो तिथं परमेश्वर दिसत नाही. जिथं परमेश्वर पाहिला जातो तिथं पैशाचा विचार केला जात नाही. इथं तो घोटाळा आहे सगळा, इथंच घोटाळा झाला, इथंच व्यवहार तुटला. पैसा आणि परमेश्वर एका बाजूला कधीच राहत नाही, हे विरुद्ध टोकं आहेत. जो पैशासाठी काम करतो ते काम परमेश्वराला कधीच मान्य नाही, आणि जे परमेश्वरासाठी काम करतात त्यांना पैशाची अपेक्षा कधी नसते. पण आपण पैसा आणि परमेश्वर संगत घेऊन चाललो. सज्जन आणि दुर्जन दोन्ही व्यवहार संगत करतो. आमच्याकडे ही जी परंपरा चालली, ही परंपरा या परमार्थातली सगळ्यात घातक व्यवस्था आहे. कलियुग, कलियुग ज्याला म्हणतात ते हेच आहे. कलियुग म्हणजे काय? पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम न इच्छन्ति मानवाः, पापस्य फलम न इच्छन्ति पापम कुर्वन्ति मानवाः. आता हे थोडस दृष्टांतात बोलायचं म्हटलं तर कुत्र्यानं लांडग्यातला फरक आहे ना. कुत्र्यानं लांडग्यातला लांडगं सुरुवातीला प्रथम दर्शनी इतकं सुंदर दिसतं की जर ते आपल्याला कळलं नाही, ते 4-5 कुत्र्या संग राहिलं तर आपल्याला असं वाटतं की सर्वात सुंदर कुत्र कोणतं असेल तर हेचे. आता ते वरून प्रथम दर्शनी झुपकेदार शेपटी, बारीक अंग, नाजूक दिसतं. आपण त्याच्यावर भाळतो, आपण म्हणतो वा 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 किती सुंदर आहे. बाकीच्यांना नावं ठेवतं, हे तुमचे काय अंग आहेत, तुमच्यात काय आहे, या बघा किती सुकुमार आहे, किती कोमल आहे, किती सुंदर आहे, किती प्रसन्न आहे. आणि मग हेच लांडगं थोडं डोकं डोकं लावत 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 जवळ त्याला संधी मिळत नाही तोपर्यंत ते छान छान राहतं. आणि ज्या क्षणी एकांत सापडतो ते फुकतं आणि पाठी उधळून पाठी टाकून पळून जातं. त्यावेळेस आपण डोक्याला हात लावतं, आपल्याला वाटतं आपण तो फसलो. मग अशी फसवणूक काय तुम्हाला वाटतं का फक्त लांडगंच करतं? आमचा अंतरंग पहा ना. मी तर रोज रात्री म्हणतो की माझ्यातलं लांडगं कसं जागं झालं दिवसभरात, किती वेळा लांडगं माझं जागं झालं, किती वेळा लांडग्यासारखा मी वागलो. आपल्या आयुष्यात आपण इमानाने फार कमी वेळा वागतो आणि बेईमानाने खूप वेळा वागतो. हे आपल्याला माहित असतं. याचं काही जगामध्ये असं कुठं लगेच एखादी श्वेतपत्रिका काढून सांगू नका. पण तुम्ही जेव्हा देवाच्या दारात उभा असता, जेव्हा तुमच्या घराच्या देवाजवळ उभं असता, त्यावेळेस फक्त परमार्थ करायचा असेल तर एकच काम करा की समजा संध्याकाळी देव झोपायच्या पूर्वी देवापाशी बसलात तर दिवसभरात आपण किती बेईमान वागलो याचा आपल्याकडे आढावा घ्या. इमानदार वागले म्हणजे कुणावर उपकार केले नाहीत, पण बेईमान वागले म्हणजे तुमच्या आयुष्यात तुमच्याकडून घडलेले महापातक आहे. मग बेईमानी कुणाकुणाशी करतो आम्ही? त्या प्रत्येकाशी करतो की जो आमच्या सानिध्यात आला. परिवार असू द्या, परिसर असू द्या, प्रपंच असू द्या किंवा व्यवहार असू द्या, प्रत्येक ठिकाणी बेईमानी केल्याशिवाय त्याची गाडी पुढे जातच नाही. आता हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी 2 उदाहरणं देतो महाराज. या जगात इमानी आणि बेईमानी या 2 व्यवहारामध्ये व्यवहार घडणाऱ्या हजारो लाखो धंद्यापैकी, व्यवसायापैकी, सेवेपैकी सगळे एकच शब्द आहेत. सेवा म्हणजे धंदा, धंदा म्हणजेच व्यवसाय, व्यवसाय म्हणजेच व्यापार. खरं तर याची उत्पत्ती फार वेगवेगळी आहे. सेवा कशाला म्हणावं, व्यापार कशाला म्हणावं, व्यवहार कशाला म्हणावं, व्यवसाय कशाला म्हणावं, या शब्दामध्ये खूप बदल आहेत. पण आम्ही सगळे एकच म्हटलं, आम्ही सगळे एकच समजतो. आम्ही यालाच हे म्हणतो, त्यालाच ते म्हणतो, याच्यावर जाऊ द्या. पण या जगामध्ये एक वाक्य, आता दादांच्या आयुष्याचा थोडा पट ऐकला म्हणून सांगतो. या जगात काय काय काम करतात लोक? कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी पुढारी आहेत, कोणी गुरुजी आहेत, कोणी शिक्षक आहेत, कोणी दुकानदार आहेत, कोणी एजंट आहेत, कोणी सेल्समन आहेत, कोणी दलाल आहेत, कोणी काय 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 हजारो लाखो 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 व्यवसाय आहेत. अशी कोणती व्यवस्था नाही की जिथं या व्यवसायाचं प्रस्थ नाही. उलट यांच्याशिवाय व्यवहार चालतच नाही, ही जगाची रीत आहे. त्याबरोबर दूध धंदा आहे, त्याबरोबरच आमचा शेती व्यवसाय आहे. आता या सगळ्यामध्ये इमान आणि बेईमान या 2 शब्दातून फक्त तुम्हाला विलगीकरण सांगतो. बाकी तुमचं तर म्हणता तपेलं म्हणण्याची ताकद भरपूर मोठी आहे. आता त्या बाबतीमध्ये मी सुदैवाने या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. म्हणजे मी डॉक्टर आहे, माझा दवाखाना आहे, मी LLB झालेलो आहे, मला कायद्याचं ज्ञान आहे, माझं स्वतःचं मंगल कार्यालय आहे, तिथेही माझी एक सेवा आहे.
मी गावचा सरपंच आहे, तरी मला त्या ठिकाणी व्यवहार आहे. मी प्रवासामध्ये 2 ठिकाणी जाऊन 2 शब्द सांगतो. महाराजाच्या बाबतीमध्ये महाराज नाही, पण मी महाराजापेक्षा कमी नाही. मग या सगळ्या गोष्टीत माझी शेती आहे, माझा गोपालन आहे, माझ्याकडे पशुपालन आहे, माझ्याकडे नर्सरी आहे, माझ्याकडे आंब्याची बाग आहे, माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या वाहनाचे प्रकार शेतीमध्ये आहेत. म्हणून तुम्हाला माझ्यातला इमान आणि बेईमान सांगतो. माझ्या आयुष्यात मी इमानी पण आहे, बेईमानी पण आहे. एकाच व्यवसायात मला इमानदारी टिकवता आली आणि तो व्यवसाय म्हणजे शेती व्यवसाय. एकच व्यवसाय माझ्या आयुष्यातला इमानदारीत मला करता आला. बाकी कुठल्याच व्यवसायात मला इमानदारी होता आलं नाही, इमानदार जगता आलं नाही. बघा बरं का, आता हे वाक्य तुम्हाला ऐकायला जड जाईल. तुम्ही म्हणाला असं कसं, तुम्ही स्वतःला बेईमान का समजता? समजत नाही महाराज, ते आहे जे सत्य आहे. एका माणसाने मौली, एका माणसाने 1 एकर शेतीमध्ये 1 पायली ज्वारी पेरली. त्या 1 पायलीला काही का महिना 1 पोतं झालं, जाऊ द्या, बाकी सगळं सोडून द्या. एका पायलीला 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये 1 पोतं धान्य झालं. त्या पायलीभर धान्याला 1 पोत्यात परिवर्तित करण्यासाठी या जगातलं काय गेलं सांगा मला? जमीन कमी झाली का? 1 पायलीभर पेरलं होतं, 1 एकर होती, पीक काढल्यानंतर ती 1 इंच कमी भरली नाही महाराज. त्या जमिनीतलं काय गेलं? काहीच गेलं नाही. त्या जमिनीमध्ये जे होतं तो कस कमी झाला का? नाही, उलट पीक काढल्यामुळं त्या जमिनीचा पोत सुधारला. शेजाऱ्याला काही लुटावं लागलं का? शेजाऱ्याच्या गावावरातून 4 कणस आणावं लागले का? नाही. कोणचे मुंडके मारावं लागले का? धरला याला घंटा घातला, कचेडी धरली, हे उठ 2 पायले दे, 2 पायले दे. नाही. कुणाचंही नुकसान न करता कल्याण करण्याची ताकद फक्त आणि फक्त एकाच धंद्यात आहे, ते म्हणजे शेती धंद्यात आहे. त्याच्या थोडं पुढे जातो. मी गोपालक आहे, माझ्याकडे गाय आहे. आता माझी गाय काय माझ्याकडे उभी राहिली, मला पाहिलं का तू तिथे का? नाही. गाय ज्या टायमाला गाभण राहती त्यावेळेस तिला डोहाळे लागतात, त्यावेळेस तिला एक वासरू होण्याची अपेक्षा असते. त्याच्याही पुढे बोलतो. जरी आपण कृष्ण भक्त असलो तरी कृष्णात आणि आपल्यातले फरक आहे बरं का महाराज. कृष्ण गोकुळात नांदत होता, आपण गोकुळ नावामध्ये नांदतो, पण नावात तथ्य नाही, कामात तथ्य आहे. आणि मग ती गाय जेव्हा वेल्यानंतर तिचं वासरू आपण ज्यावेळेस सोडतो, ते वासराने तिच्या काशेला ढुसणी मारली का तिचं बटन दाबलं जातं आणि त्या काशेमध्ये असलेलं दूध सडामध्ये उतरतं. तोपर्यंत जगातली कुठलीही वस्तू आणून ठेवा, तुम्ही पार तिच्या पुढे सोन्याचा हार ठेवा, तिच्या पुढे एखादं चांगली वैरण ठेवा, पार मोरघास ठेवा, तिला पाना फुटणार नाही. तिला पाना कधी फुटेल? ज्या वेळे तिचं वासरू, टोनग, कालवड काय जे असन ते तिच्या नजरेवर आलं की तिला काय फुटतो? पाना फुटतो. तो पाना तिने कुणासाठी फोडला महाराज? त्या वासरासाठी, त्या कालवडीसाठी, त्या टोनग्यासाठी, त्या पारडीसाठी फोडला. आपण बेईमानपणे काय करतो? तिला भुरळ घालतो, ते वासरू आकडीतो, तिच्या पुढे होतो, ती चाटत राहते. तिची माया, ममता, दया, क्षमा सगळं चालू होतं. आणि तेव्हा आपला लगेच चोरीचा धंदा चालू होतो. आपण लगेच चोरून दूध काढतो, तिला कळायच्या दुधाची बादली भरून मोकळी करतो आणि बस चाटीत आणि बस पुसण्याची दादा वासरला सांगतो. मग हा धंदा इमानदारीचा असू शकतो का? असू शकतो. कधी? कृष्णाच्या गोकुळामध्ये हा धंदा इमानदार होता. कसा इमानदार होता? हे सगळे चरायला घेऊन जायचे, जंगलामध्ये सगळ्याकडे चारायच्या, गाया चारायच्या, गाया चारून घरी आणायच्या, घरी आणल्यानंतर वासरं सोडायचे. बरं, देवाने, निसर्गाने माणसावरती इतके उपकार केलेत की प्रत्येक गाईला तिच्या वासराच्या गरजेपेक्षा 2 पट दूध फुटतं. बघा बरं का, आता हे वाक्य श्रद्धांतर सिद्ध करतो. एखाद्या गाईचं वासरू 1 महिन्याचं असेल आणि त्याला जर 2 लिटर दुधाची अपेक्षा असेल तर त्या गाईला 4 लिटर दूध निर्माण होतं. हे गावरांचं बोलतो बरं का, जरसाडाचं नाही. जरसाडाचा हा कारखाना आहे, काय शेवटी हा एक, जसा तो विघ्नहार कारखाना आहे तसा हा विघ्नहार कारखाना आहे. पण विघ्न कोणाचं? आमचं. आणि कारखाना कोणाचा? गाईचा. बघा बरं का, ह्याच्यात थोडा घोटाळा आहे. हे जे आलं ना, गाईच्या दुधामध्ये पावित्र्य होतं, गाईच्या दुधामध्ये देव होते, गाईच्या पोटात 33 कोटी देव राहतात. हे सगळे वाक्य धरून कशाला आहेत? हे सगळे वाक्य धरून गाईच्या दुधाच्या सात्विकतेला आहे.
गाईचं दूध जर ती गावरान असेल आणि जर ती गाय गावरान दुधातून आपण जर तिचं दूध घेत असू तर त्या गाईच्या दुधाची डिग्री नसू द्या, त्याला फॅट नसू द्या, त्याच्यामध्ये डिग्री आणि फॅट सोडून जे बाकी घटक असतात ते माणसाची बुद्धी सात्विक करतात. आणि सात्विक बुद्धी जगामध्ये कुठल्याही दुकानामध्ये फारशी प्राप्त करता येत नाही. गाईचं दूध सोडून जगात दुसरा कोणताही पदार्थ त्याच्या जवळ सात्विकतेमध्ये नाही. आता हे वाक्य थोडं जड झालं बरं का. बदाम खाल्ले, बदाम सात्विक आहेत का? जर्दाळू खाल्ली, जर्दाळू सात्विक आहेत का? म्हशीचं दूध पिले, म्हशीचं दूध सात्विक आहे का? मग सात्विकता आणि देव यांचा फार जवळचा सत्वावजय, सत्व आणि त्याचा विजय जिथे होतो तिथे देव असतो. सत्व आणि सत्य याच्यातला फरक समजून घ्या. सत्व आणि सत्य एक असेल तर तो ईश्वराचा भाग असतो. सत्य आणि सत्व याच्यात फरक असेल तर तो मानवाचा भाग असतो. बघा, या तत्वाला धरून पुढचं सांगतो. एक डॉक्टर जर एखादी गाडी घेऊन रोज हिंडत असेल, समजा मी तुमच्या गावात आलो, मला 2000चं पेट्रोल लागलं असेल, तर हे 2000 रुपये मला ना सरकार देतं, ना माझ्याकडे वावरात पिकतात, ना मला कुठे मिळतात. 2 पेशंट माझ्याकडे जे येतात त्यांना त्या 2 रुपयाला गांडा घातल्याशिवाय माझी गाडी चालूच शकत नाही. हे खत्य असताना सुद्धा मी सेवा भाव का सांगतो? मी सेवक आहे, मी सेवा करतो. अरे 2 रुपये लुटतो लोकांचे, म्हणूनच माझ्याकडे 2 रुपये येतात. म्हणूनच माझ्या प्रत्येक मुलाला जाऊ द्या, बापाला स्वप्न पडतो, काय करतो बरं? डॉक्टर केलाय, मग काय नाही, थोडं 2 वर्ष थांबा, मग चांदीची डॉक्टर की चांदी कोणी आली मध्येच म्हणलं यातही. अरे सेवा, सेवा, सेवा शब्द किती मोठा आहे बघा. पूर्वीच्या काळी डॉक्टर लोकांचे सौदे होत नव्हते, शिक्षक लोकांचे सौदे होत नव्हते. पूर्वी गुरु शिष्य परंपरेमध्ये जेव्हा शिक्षण दिलं जायचं ना, त्यावेळेस गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा म्हणून त्या पोराची ऐपत असेल, त्या ऐपतीप्रमाणे तो आपल्या घरातून काही गोष्टी घेऊन जायचा आणि त्या गुरु पुढे ठेवायचा. ते गुरु मोजीत बसत नव्हता. दिला ना तू, बाबा तुझं कल्याण हो म्हणायचा, काय असेल नसेल ते घ्यायचं. आता इथं आमचे पाकिटे महाराज लोक फोडून 4 लोकात बघतात पाकिटात नेमकं भरलंय काय, नका घोटाळा असायचा, एखादी नोट कमी भरायची. म्हणजे बघा व्यवहारात किती मोठी बेईमानी असते. हा व्यवहार जर डोक्यात बसला तर माणूस कधीच देवाचं चिंतन करणार नाही. बघा, या जगात जगण्याचे 3च मार्ग आहेत. थोडस अखडत घेतो कारण विषय थोडा गंभीर आहे, मोठा आहे, याच्यावर विस्तृत करायला फार मोठा विस्तार आहे, पण शॉर्टकट मध्ये घेतला तरी समजायला काय. जगताना 3 रस्ते आहेत. जसं बल्लाळवाडी याचे 4 रस्ते आहेत, तसं जगण्याचे 3 रस्ते आहेत. एक दैवी मार्ग आहे, एक मानवी मार्ग आहे आणि एक राक्षस मार्ग आहे. देव, दानव आणि मानव. आता फक्त आपण हे कुठं वाचतो? बाईचा गण कोणता आहे, मुलाचा गण कोणता आहे, देवगण आहे, राक्षस गण आहे का मनुष्य गण आहे? हे 3 गण आमच्यातच कसे आले? म्हणजे हा काय राक्षसाच्या पोटी जन्माला आला का, याचा राक्षस गण आहे? नाही म्हणले, त्याचा राक्षस गण निघाला. ब्राह्मण पण याचं स्पष्टीकरण करायला तयार नाहीत, ते पण त्याच्यावर जास्त स्पष्ट बोलत नाही. आपण फक्त टिपाण घेऊन जातो. माझ्या मुलाचा देवगण आहे, माझ्या मुलाचा मनुष्यगण आहे, माझ्या मुलीचा राक्षस गण आहे. मग हे गण कुठून आले? याची गणना कुठं सुरू झाली? याच्या गणती आणि आमच्यापर्यंत पोहोचली कशी? मग राक्षस गण असणाऱ्या माणसामध्ये राक्षसत्व आहे का? देवगण असणाऱ्या माणसामध्ये देवगण आहे का? त्याच्यात देवत्व आहे का? आम्ही काहीच अभ्यास करीत नाही. आम्ही विनाकारण इतके अंदाज श्रद्धाळू आहे. चांगलं जमलेलं लग्न सुद्धा एका टिपणावर मोडून टाकतो. नाही म्हणले गुण जमत नाही. आता ज्यांनी गुण सांगितले त्याच्यात ते गुण आहेत का? त्याला सांगण्याचा अधिकार आहे का? या कुंडली शास्त्रामधलं एक वाक्य सांगतो, त्याच्यावर अभ्यास करा आणि त्याच्यावरच जगा. कुंडली शास्त्रामध्ये सांगितलं की ज्याने कुंडली पाहण्याचं काम स्वीकारलं त्याने पहिल्यांदा दोन्ही पक्ष समजून घ्यावेत. मुलीच्या पक्षाची बाजू ऐकून घ्यावी, मुलाच्या पक्षाची बाजू ऐकून घ्यावी. दोन्ही पक्षामधला समन्वय जाणून घ्यावा. जर त्यांचा समन्वय उत्तम असेल तर इथून त्याला खोडा घालू नये. जेन केन प्रकारेनं त्यांचे जमतं घ्यावं. आणि दोन्हीपैकी एका बाजूने तुम्हाला याच्यामध्ये तारतम्य दिसत नसेल, याच्यामध्ये थोडासा विरोधाभास असेल, त्यावेळेस त्यांच्या निमित्ताला
संबंध खराब होऊ नये म्हणून ती जबाबदारी आपल्यावर घ्यावी आणि त्यांना सांगावून जमत नाही. बरोबर का? हे तुम्हाला कुठं वाचायला मिळेल? निर्णय सागर ग्रंथामध्ये. चला तुम्हाला दाखवतो. माझ्याकडे 30,000 ग्रंथ आहे. 30,000 ग्रंथ आहेत. माझ्याकडे स्वतःचं शासकीय वाचनालय आहे. माझ्या वाचनालयामध्ये एक स्कीम आहे. जो कुणी गावकरी दर महिन्यातून एकदा किमान पुस्तक बदलून नेईन, ते वाचीन का नाही वाचीन नंतर आहे, पुस्तक बदलून नेईन, अशा 12 महिने पुस्तक बदलून नेणाऱ्या माणसाला 11,000 रुपयाचं बक्षीस ठेवलं. 25 वर्षात एकानेही बक्षीस घेतलं नाही. बघा मग इतकी तर आमची संस्कृती. बघा कमीत कमी त्यासाठी तरी न्यावं ना पुस्तक. म्हणलं त्यानं केलं प्रकाराने त्यांच्या हातात पुस्तक पडलं. पुस्तक घरी नेलं, यांनी नाही वाचलं, यांनी बक्षिसाकरता जरी नेलं तर घरी कोणीतरी बाई असेल, घरी कोणीतरी पोरगा असेल, सहज चाळीन, सहज 2 शब्द वाचेल. म्हणतात ना माऊली इतकं सुंदर ज्ञानेश्वरी लिहितात, तरी जनाबाई काय म्हणते? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पावी पंढरी, ज्ञान वय अज्ञानासी, ऐसा वर्या टिकेसी, ज्ञान वय मुढा, हाती मूर्खत्या दागणा. बघा बरं का वाक्य किती माती. कोण म्हणती? जनाबाई. ज्ञान वय मुढा, हाती मूर्खत्या दगडा, वाचील जो कुणी, जणी त्याशी लोटांगणी. म्हणजे हे समाज अज्ञानात किती मूर्खपणा असतो हे तिला बोलायचं होतं. ती स्वतः अज्ञानी होती, पण तिचं परमार्थिक ज्ञान कधी कमी पडलं नाही. चला आता प्रवचन संपण्याची योग्य वेळ आली. 3 रस्ते तुम्हाला सांगतो. माणूस जगताना 3 मार्गाने जगतो. 3 सोडून 4था मार्ग ज्याला जगता येत नाही. आता हायब्रिड आल्यामुळे इथेही संकर झालाय. या 3ही मार्गामध्ये संकर झालाय. आता हा संकर आता सगळ्यात धोकेदायक आहे. पण 3 मार्ग कोणते? एक दैवी मार्ग, एक मानवी मार्ग आणि एक दानवी मार्ग. आता याचं एक उदाहरण देतो आणि विषय संपून टाकतो. देव मार्ग म्हणजे काय? तुमचं ते तुमचं आणि माझं तेही तुमचं. जे भाऊ बरं बस का झालं का विषय? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद ब्रह्म मंगळ, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल जे हित सत्य करा, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. इतका स्पष्ट विचार आहे. जर मी सरपंच आहे आणि मला 4 घरकुलाची परवानगी आलेली आहे, तर मी जर देव असेल तर पहिल्यांदा जे आमच्या गावात माझे विरोधक म्हणून होते त्यांना देण्याची इच्छा ठेवणारा देव असतो. आमच्या पार्टीतल्या लोकांना ते मिळावं असा ठेवणारा मनुष्य असतो. आणि पार्टी गेली खड्ड्यात आणि विरोधक गेले खड्ड्यात, माझ्या चुलत्याला एक द्या, माझ्या नातवाला एक द्या आणि माझ्या सुनाला एक द्या, असे वाटून घेणारे राक्षस असतात. बघा बरं का, देव दानव मानव मध्ये फरक काहीच नाही. दुसरी जात आली मानव. देव दानव आणि मानव. दुसरा आला मानव. मनुष्य कसा वागतो? तुझं ते तुझं, माझं ते मुझं, वाटून घे, मध्ये बाण टाकून दे, तुझ्याकडे मी बघत नाही, माझ्याकडे तू बघू नको. याला म्हणतात माणसं. याला काय म्हणतात? माणसं. मनुष्यानाम चतुर्विध पुरुषार्था, धर्म अर्थ काम मोक्षानाम मनुष्यानाम पुरुषार्था. हे शरीर आणि हे जीव याचं चिंतन करणारा मनुष्य. कसा? शरीरे जायते नित्या, वांछाम द्रोणाम चतुर्विधा, बुभुक्षाच पिपासा सुषुप्ता सुरतस्पृहा. माझा बंगला असला पाहिजे, माझ्या बंगल्यामध्ये सगळे सेट असले पाहिजेत, माझं फर्निचर चांगलं पाहिजे. ही वृत्ती कुणाची? माणसाची. बरं का, ही माणसाची वृत्ती आहे, वाईट नाही आहे. माणसं फार वाईट वृत्तीचे नसतात. पण तिसरी माणसाची जात आहे दानव वृत्ती. दानव वृत्ती म्हणजे काय? हे माझं आहे, मला माहिती, तुला माहिती आहे, माझं ते माझं, पण तुझं ते माझं, याच्यासाठी जो आदबतो त्याला म्हणतात दानव. मग आता घरी गेल्यानंतर फक्त शांत डोक्याने आपण दानव आहोत, मानव आहोत का देव आहोत हे आपणच परीक्षण करा. याचा निकाल आपणच द्या. यातलं आरक्षण काय घ्यायचं तुम्हाला घेऊन टाका, उरलेलं शिल्लक ठेवा. कारण ज्यांचा दावा आहे त्या दादांचा, शिवाजीरावांचा, आयुष्य देवरूपात गेलं. देवरूपात कसं गेलं? त्यांनी अनितीने काही न करता आपलं साम्राज्य पुन्हा उभं केलं. आणि कोण म्हणतं तुम्हाला की अनितीशिवाय साम्राज्य उभं करता येत नाही? नीतिमत्ता माणसाची शाबूत असेल तर उशीर होईल, परंतु तुम्हाला मिळालेलं साम्राज्य कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. अनितीने मिळवलेलं राज्य, रामराज्य काय असेल त्याच्यावर बोलत नाही. नाही तर वातावरण भडकलेलं आहे, त्या अग्नीमध्ये आपला एखादा शब्द जायचा, व्हायचा घोटाळा, त्याच्यावर काही बोलत नाही. नीती अनितीमध्ये गडबड झाली तर अनितीने मिळवलेलं वैभव,
अनितीने मिळवलेलं साम्राज्य आणि राज्य याचा विलय व्हायला लय व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून या तत्वाला धरून या प्रवचनामध्ये दोनच गोष्टी सांगतो. तुम्ही ज्या सेवेत असाल त्या सेवेमध्ये तुमच्या सेवेला एकच गोष्टीचं जोड लावा, ज्याच्या करता सेवा आहे. एक डॉक्टर आहे, तो रुग्ण सेवेसाठी कटिबद्ध असला पाहिजे. त्या रुग्णाकडे 2 रुपये नसले तरी त्या डॉक्टरनी कधीच आयुष्यात विचार करू नये पैसे नाही म्हणून याला इलाज नाही. एखाद्या दुकानात गिऱ्हाईक आलं, ते गिऱ्हाईकाला कधीच अशा पद्धतीने वागणूक देऊ नका की त्याच्या घरी पाहुणे आलेले आहेत आणि पाहुण्यांच्या मध्ये त्याला 2 गोष्टीची गरज आहे. तो तुमच्या दुकानात आलाय, तोही गावचा, तुम्ही गावचे, पाहुणे बाहेर गावचे, आणि तो म्हणला एक काम करतो का, 1 किलो तांदूळ 1 किलो साखर, आता हे तर 100 रुपयात नाही लागलं, जाऊ दे. पण आता पहिली गोष्ट अशी की त्या दुकानात गेल्यानंतर ते म्हणतो पहिली उधारी थकलेली आहे, आमचं थकू दे पण मला एवढी मदत कर बाबा, तुझे उपकार विसरणार नाही. अशा परिस्थितीमध्ये तुमची माणुसकी जागी झाली पाहिजे. पण ही माणुसकी तेवढ्यावर न थांबता ज्यांनी उधार माल न्याला त्यांनी इमानदारीत आपली माणुसकी शाबूत ठेवली पाहिजे. जेव्हा आपल्याकडे 2 रुपये येतील त्यावेळी धाब्यावर न जाता ज्याचं ऋण काढलेलं आहे त्याचं देऊन त्याचा मोकळं केलं तर तोही माणूस म्हणून जगेल, हाही माणूस म्हणून जगेल. झालंय काय, दुकानदार देऊन बसला, घेणाऱ्यांनी परत तोंडच दाखवलं नाही. बघा बरं का, ही तत्वज्ञानाची भाषा. फक्त तुम्ही व्यापाऱ्यांना, दुकानदारांना, डॉक्टरला दोष देऊ नका. डॉक्टरकडे ऍडमिट करताना माणसं म्हणतात लाख रुपये खर्च येऊ द्या, आम्ही भरायला तयार आहे, पण आमच्या माणसाला नीट करा. आणि माणूस नीट झाला की लगेच कागद घेऊन येतो, एवढं बेगायच झालं, हा लुटायला निघाले का, गंडा घालायला निघाले का आम्हाला. तेच वाक्य, परिस्थिती बदलली की माणसाची मनस्थिती बदलली. विश्वास कुणाचाच कुणावर राहिला नाही. ना डॉक्टरचा पेशंटवर राहिला, ना पेशंटचा डॉक्टरवर राहिला, ना दुकानदाराचा गिरायकावर राहिला, गिरायकाचा दुकानदारावर राहिला. गिराईक म्हणतं आधी माल दे तुला पैसे देतो, दुकानदार म्हणतो आधी पैसे दे तुला माल देतो. मग तडजोड झाली, एका हातात माल आणि एका हातात पैसे. मग म्हणले आता जमलं. इतकी फसवणूक चालू आहे, प्रत्येक जण प्रत्येकाची फसवणूक करण्यासाठी सज्ज आहे. आणि या जगात ट्रेनिंग दिलं जातं फसवणूक कशी करायची, फसवणूक कशी करायचं याचं विज्ञान जो शिकला तो देवाच्या दारामध्ये येऊन देवाची फसवणूक करायला निघाला. म्हणून तर तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात, तेवढा अभंग सांगतो आणि माझं प्रवचन संपवतो. तुकाराम महाराज एक अभंग सांगतात, बघा बरं का, कथा करोनिया दावी प्रेम का. बघा बरं का, आमचं हे तर बसलोय ना. कथा करोनिया दावी प्रेम कळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा. तुळशी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी, लटकी धरी बोंडी नाशिकाची. टिळे टोपी माळा देवाचे गवाळे. हे गवाळ कशाचं आहे, देवाचं आहे. टिळे टोपी माळा देवाचे गवाळे, वागवी आगळे पोटासाठी. हे कशासाठी, पोटासाठी. बघा बरं का, गोसाव्याच्या रूपे, रूप गोसाव्याचं, गोसाव्याच्या रूपे हेरी परणारी तयाचे अंतरी काम लोभ. पण नाटक किती भारी, बघा बरं का. कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे. वा काय कीर्तन चालतं बघा. लाख रुपये घ्यायचे म्हणल्यावर रडायला आणि पडायला काय लागत त्याला. इतकी मोठी सुपारी घेतल्यावर रडावंच लागत. नाही रडे तर लोक पैसे देते का, मग ते पैसे फिटले. कीर्तनाची वेळी रडे पडे लोळे, प्रेमे विना डोळे गळताती. तुका म्हणे ऐसे, तुकारामाच्या गाथे ते बरं का, नाही तर म्हणतात कुठून आणला. तुका म्हणे ऐसे मायेचे मैंद. काय शब्द आहे आम्हाला, काय डिग्री दिली, काय पुरस्कार दिला. मायेचे मैंद. तुका म्हणे ऐसे मायेचे मैंद, त्यांचे पाशी गोविंद नाही नाही नाही. देव आमच्या पाशी नाही, देव तुमच्या पाशी आहे, फक्त तुम्हाला दिसत नाही म्हणून आम्हाला इथं बसवलंय. आम्ही जर देवाच्या जागेवर असतो, आम्ही जर देवरूप असतो तर आमच्या वागण्यात त्याचे परिवर्तन दिसले असते. तुकाराम महाराजांचं वाटोळ झालं तरी तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.